हॅलो, हॅलो, मी आहे प्रतीक्षा मी आहे रोहिल. अँड वेलकम टू आवर फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ. सो आम्ही दोघं एक खूपच कॉमन लाईफस्टाईल जगतो जे सगळे कॉर्पोरेट कपल्स जगतात आजकाल. सो आमचं खाणं, पिणं, राहणं नो सगळं एक्सरसाइज. खूप सेडेंटरी आहे आणि एक्सरसाइज नाही आहे, काही ट्रॅक नाही आहे. सो येस, आम्ही जंक खायचो, बाहेर खाणं म्हणा, काही म्हणा, ते खूप एक्सेसिव्ह होत होतं इन येस. जनरलच. आणि आय थिंक आम्ही एकटे नाही आहे, सगळे आमच्या एजचे जे आहेत मॅरिड कपल जे जॉब पण करतात, आम्ही एक साईड हसल पण मॅनेज करतो, प्लस कॉन्टेंट क्रिएशन पण करतो आणि स्वतःचं मील प्रेप वगैरे सगळं स्वतः करतो. सो त्या सगळ्यामध्ये फिटनेसकडे लक्ष देणं खूप डिफिकल्ट आहे. बट त्याला ऑप्शन ठेवून चालणार नाही हे कळलं आहे आम्हाला. येस. सो रिसेंटली आम्ही आमचं फुल बॉडी चेकअप जे ॲन्युअली कंपनीकडनं असतं ते पण केलं. सो रोहिलला काय काय प्रॉब्लेम्स होते? सो माझं कोलेस्ट्रॉल विच शुड बी अराउंड 100 और 110, दॅट इज वे बियॉन्ड. तर माझं आय गेस 128 पर्यंत पोचलं, सो विच इज नॉट अ गुड साईन. अँड अलॉंग विथ दॅट फॅटी लिव्हर. थोडंसं फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर. अँड आय गेस पोस्ट शुगर, राईट? थोडी पोस्ट शुगर हाय प्री होती. शुगर थोडी जास्त आहे आणि थिंग इज त्याच्या घरी दे हॅव अ हिस्ट्री ऑफ डायबिटीज. या सो आम्हाला त्या रूटवर जायचं नाही आहे. आम्हाला आत्ता कंट्रोल करता येईल, कंट्रोल करून घ्यायचं आहे. फॉर मी माझे रिपोर्ट्स कोलेस्ट्रॉल जर 100 पाहिजे तर माझं 103 आहे. सो दॅट्स नॉट शुगर, पण इट्स इन कंट्रोल, नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. बट मला PCOS आहे. सो अगेन विथ PCOS, ॲज एव्हरीवन नो, खूप सारे डिझीज लाईनअप होतात आपल्यासाठी इन फ्युचर. इवन किडनी, राईट? या किडनीचं इन पण येतो. किडनीचं इज फाईन, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम, दॅट इज नॉट लाईफस्टाईल इश्यू, ती माझी बॉडी आहे. सो माझे 2दा सर्जरीज ओके. पण झालेत किडनी स्टोनचे वगैरे. बट दॅट इज नथिंग रिलेटेड टू माय लाईफस्टाईल, दॅट इज जेनेटिक यू कॅन से. बट फॉर मी मेजर इश्यू इज माय PCOS. आणि PCOS सोबत काय काय गोष्टी लाईनअप होतात, डायबिटीज होतं, हायपरटेन्शन होतं. सो मला पण त्या रूटवर जायचं नाही आहे. अँड लकीली आय डोंट हॅव एनी फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीज. सो इट शुड बी मॅनेजेबल फॉर मी आणि ते मला करायला पाहिजे आय थिंक. सो आमचं हे लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी आम्ही ऑप्ट केलं आहे फॉर फिटनेस टॉक्स विथ प्रणित 37 days चॅलेंज. सो त्यात असं असणार आहे की पर्सनलाइज न्यूट्रिशनिस्ट, पर्सनलाइज ट्रेनर हे दोघं अलॉट होतात फॉर द 37 days, जे आपलं सगळं लाईफस्टाईल मॉनिटर करतात, खाणं पिणं वर्कआउट सगळं मॉनिटर करतात. आता ह्याची गरज का पडली? सो रोहिल, तू जिम लावलेलीस, कसा होता एक्सपिरियन्स स्वतःहून? एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा मी लावली 1 वर्षाची जिम, ज्यात मी हार्डली अराउंड 3 to 4 मंथ्स गेलो. आय डोंट थिंक 3 to 4 मंथ्स पण होतं. सो आय थिंक हे खूप कॉमन आहे. जे लोक जिम लावतात स्वतःहून, जे रिअली खूप डेडिकेटेड आहेत, आय थिंक फक्त ते लोक पूर्ण टर्मपर्यंत जिम करू शकतात. अँड लाईक मोर पॉवर टू यू, करा. रिअली गुड की तुम्ही स्वतःहून करू शकता, काही गरज नाही आहे ह्या सगळ्यामध्ये. अँड खूप पैसा जातो हे पर्सनलाइज सगळं घेण्यात. इट्स ॲक्च्युली व्हेरी कॉस्टली. बट द थिंग इज नाही होत होतं स्वतःहून. त्याचं पण सेम सिनॅरिओ आहे, माझा पण ऑलमोस्ट सेम आहे. सो आम्ही दोघांनी योगा लावायचं ट्राय केलं, इफ जिम इज नॉट हॅपनिंग. नाही झालं. लाईक गेलो आम्ही 2 वीक्स, पण 3rd वीकला मध्ये एक गॅप पडला आणि तो गॅप वाढत गेला. परत कंटिन्यू केलं आम्ही, बट स्टील दॅट मोटिवेशन इज लॅकिंग की केलं पाहिजे. आणि लाईक इंडियामध्ये फिटनेसला मी जेवढं बघितलं खूप ऑप्शनल ठेवतात. आता बाहेरच्या कंट्री लाईक ऑस्ट्रेलिया और कुठेही म्हणा, फिटनेस इज अ पार्ट ऑफ रुटीन. आम्हाला ते हवं आहे की इट्स लाईक डे इनकम्प्लीट वाटलं पाहिजे जर तुम्ही एक्सरसाइज नाही केलं आहे तर. सो ते 37 डेजमध्ये आम्हाला एक हॅबिट लागावी, त्याच्यासोबत ते डाएट मॉनिटर करतायत. सो मे बी एक हेल्दी खाण्याची सवय लागेल. आणि वेनेवर यू स्टार्ट इटिंग हेल्दी, थोडं पण जंक तुम्हाला चुकीचं वाटायला लागतं आणि ते पाहिजे आम्हाला की ते चुकीचं वाटलं पाहिजे. डिसिप्लिन, येस, डिसिप्लिन पाहिजे. सो आम्ही हे स्टार्ट केलं आहे आणि उद्यापासून आम्ही आमची पूर्ण जर्नी अनफिल्टर्ड असणार, ऑनेस्ट असणार. जे जर आमच्याकडून नाही होतं तर ते पण तुम्हाला कळेल. अकाउंटेबिलिटी राहील की आम्हाला पोस्ट करायचं आहे. सो आम्ही रोज करणार, आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार. इवन त्यांना ते सगळं आयडिया पण भेटेल की लाईक हाव ते डाएट कसं देतात, कसं कन्सल्ट करतात सो आपल्याला त्यांनी ॲक्च्युअली. आम्हाला डाएट दिलेलं आहे ऑलरेडी. सो एका मीलमध्ये ते 3-4 ऑप्शन्स देतात. Yeah. फॉर एक्झाम्पल, इफ ब्रेकफास्ट यू कॅन हॅव चिया सीड पुडिंग, यू कॅन हॅव पोहा नाही, यू कॅन हॅव इडली, एनिथिंग.
बट त्यांनी प्रपोर्शन्स दिलेले आहेत प्रॉपर. हम्म. प्रोटीन किती असलं पाहिजे, तेच. फायबरसाठी Yeah. काहीतरी दिलेलं आहे आणि Even आम्हाला workout. त्याचा Even फुल workout. ट्रॅक ठेवणार. ते फोटोज वगैरे Yes. पोस्ट करावे लागणार बिफोर इटिंग एनिथिंग, सगळं काही. Even personalized सो workout. डिफिकल्ट असणार आहे आमचं लाईफस्टाईल हम्म. पास्ट बघता, पण स्टील व्हेरी पम्प्ड Yeah. अँड एक्साइटेड. सो अँड या आम्ही ॲज अ कपल घेतलंय, बट आमचं सगळं काही सेपरेट आहे. आमचा व्हॉट्सअप ग्रुप सेपरेट आहे, आमचे हम्म. वर्कआउट सेपरेट आहे, आमचा डायटिशियनचा पर्सनलाइज ग्रुप स्पेस दिले त्यांनी पहिलेच हे सेपरेट केले. टोटली फॉर हिम अँड फॉर मी पर्सनलाइज अकॉर्डिंग स्पेस टू असणार. माय इश्यूज अँड हिज Yeah. इश्यूज. हम्म. सो असं काही नाही आहे. सो आम्ही सगळं दाखवू शकतो तुम्हाला, आम्ही काय वर्कआउट केलं, आम्ही काय खाल्लं. सो इफ यू So आर ते इंटरेस्टेड yeah. अँड इफ यू गेट इन्स्पायर्ड, वेल अँड गुड, यू कॅन ट्राय डुईंग द सेम थिंग विदाउट ॲक्च्युली पेइंग फॉर इट. Yeah. सो let's see from tomorrow. 37 days, continue, new vlog each day. Yeah. Stay tuned and please subscribe.